आता आता थोड्याच वेळात दिवे घाट चढायला सुरुवात करणार आहे आम्ही. म्हणून हे बघा, आम्ही सगळ्यांनी विचार केला थोडासा आराम करावा आणि त्याच्यानंतर पूर्ण, कारण ते नॉनस्टॉप आहे, तिथे कुठे थांबायला जागा नाहीये, तर थोडासा आराम करतोय. हे बघा, आम्ही, मी, पप्पा, मामी, ही शीतल, ही माझी सुनबाई आहे माझा नवरा, आणि हा इकडे मामा. हा बघा, हा मामा. म्हटलं आता थोडासा आराम करूया, थोडा हवा घेऊया. आणि आतापर्यंत 7-8 किलोमीटर चालले, पण वाटलंच नाही की 7-8 किलोमीटर चालले. मस्त नाचत वाजत, फुगडी घालत, खेळ खेळत कसं इथपर्यंत आलो, स्वतःलाच विश्वास बसत नाहीये. तर आता थोडा आराम करूया आणि मग दिवे घाटात भेटूया आपण. गणेश ये पुढे. रामकृष्ण हरी. इंद्रवज्रचा अर्थ. देवावर इंद्रानं वज्र फेकलं, न विठ्ठलान सुदर्शन चक्र घेतलं. विष्णू हाच देव आहे कळलं इंद्राला, न इंद्रदेव विठ्ठलाला शरण आला.
आले फुलविले वेणुनादे वेणू वाजविला गोविंदे फुलविले वेणुनादे वेणू वाजविला गोविंदे फुलविले. वारकऱ्यांना जर तुम्ही विचाराल की आळंदी ते पंढरपूर पायी वारीमध्ये सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला कुठे होतो, तर प्रत्येक वारकरी सांगेल दिवेघाटात होतो. का ते मी तुम्हाला पुढे सांगेन. पण आता बघा ही माऊलींची बैलजोडी घाट चढवण्यासाठी ह्या बैलजोडींना माऊलींच्या पालखीच्या बैलजोडीला बांधणार आणि मग घाट चढवणार. असं म्हणतात की प्रत्येक जिल्ह्यातनं बैलजोडींची निवड होते आणि जी सर्वोत्कृष्ट बैलजोडी असते ती बैलजोडी माऊलींना आणायला पाठवली जाते. तर दिवेघाटातच का आनंद होतो हे ऐकण्यासाठी आपल्याला थोडंसं तुकाराम महाराज काय सांगतायत हे आधी ऐकूया. तुकाराम महाराज म्हणतात की जिथे कष्ट असतं तिकडेच खूप सारा आनंद मिळतो. तसंच हा कष्टदायी प्रवासात मला भेटल्या किशोरीताई. एक्सप्लोर विथ किशोरी हे त्यांचं पेज आहे आणि त्यामार्फत ते वारीचे प्रत्येक टप्पे आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. तर तुकाराम महाराज असं का म्हणतायत ह्याचा प्रत्यय मला या दिवेघाटात आला. अत्यंत कठीण अरुंद रस्त्यावरती वारकरी चालत असतात आणि त्याचा कष्ट कमी व्हावेत म्हणून वाजत गाजत ते चालत असतात, गवळणी म्हणत जात असतात. त्यामुळे ते किती चालत आहेत त्याचा त्यांना अंदाजच लागत नाही. म्हणून दिवेघाटात सगळ्यात जास्त मजा येते. हे मला सुद्धा यावर्षी चौऱ्याऐंशी लक्षी योनीमधून फिरून आल्यानंतर आपल्याला मनुष्यजन्म मिळतो. मनुष्यजन्माला प्रारब्ध कर्म हे सगळं लागलेलं आहे. तर जन्म मृत्यू या फेऱ्यातनं सुटण्यासाठी असं म्हणतात की पंढरीची ही वारी केली पाहिजे. कारण पंढरीची वारी करणं म्हणजे मोक्ष मिळण्याचं एक द्वार आहे असं म्हणतात. आणि कोण म्हणतं की वारकऱ्यांना शिस्त नसते. बऱ्याचदा ऐकलं आहे वारकरी घाण करतात, त्यांना शिस्त नसते. मला सांगा आता इतक्या गर्दीतनं एक ॲम्ब्युलन्स गेली बाजूले, वारकऱ्यांनी ॲम्ब्युलन्ससाठी वाट करून दिली. त्यामुळे वारकऱ्यांप्रती असलेला खूप सारा गैरसमज माझा या वारीमुळे मिटला. दिवेघाटातलं हे सुंदर दृश्य हा समोर दिसतोय तो मस्तानी तलाव. लहानपणापासून ज्या ज्या वेळेला आम्ही गावी जायचो त्या वेळेला पप्पा हा तलाव आवर्जून दाखवायचे. कारण सासवडला मस्तानी महल आहे आणि इथे मस्तानीचा तलाव आहे. हे लहानपणापासून बघितलं, पुन्हा एकदा पाहिलं. असंच वाजत गाजत चालत चालत आम्ही इथपर्यंत पोहोचलो. जसजसं घाट संपत होता तसतसं आम्ही पुढे सरकत होतो आणि इकडे ह्या सगळ्या न्यूज चॅनलच्या गाड्या वगैरे लागल्या होत्या. आणि सगळ्यात लक्ष वेधून घेतलं तर ह्या तुकाराम मुंडे सरांच्या वारीने इथे सगळे कटआउट्स काढले होते आणि वारीमधली लोक त्यांचे कटआउट्स घेऊन नाचत होते. कारण हे एक प्रकारचं तुकाराम मुंडे साहेबांना एक आदरांजली दिल्यासारखं आहे. आणि त्यानंतर हा असा जल्लोष, कारण घाट ऑलमोस्ट संपत आला होता. अखेर दिवेघाट संपला आणि समोर उभी राहिली विठू माऊली
भव्य दिव्य असा विठू माऊलीची मूर्ती डोळ्यासमोर आल्यानंतर वारकरी खूपच जल्लोष करायला लागले. दिवे घाटातली ही भव्य दिव्य मूर्ती बघितल्यानंतर तर वारकऱ्यांचा उत्साह डबल होतो. जो काही घाट चढून आलेला, जो काही थकवा असतो, जो क्षीण असतो, तो या माऊलींकडे बघून सगळा निघून जातो. असं वाटतं ना, विठुराया आपल्या वारकऱ्यांचं स्वागत करायला दिवे घाटाच्या एका टोकाशी उभे आहेत. आणि खरंच अशीच भावना येते, कारण हे सगळं अनुभवण्यासाठी ना तिथे हजर राहणं गरजेचं आहे. हेलिकॉप्टर राईड यावर्षी सुरू केली होती दिवे घाटातलं वारकऱ्यांचं दृश्य बघण्यासाठी. त्यानंतर दिवेघाट चढून वरती आल्यानंतर झेंडेवाडीमध्ये असतो माऊलींचा विसावा. माऊलींची पालखी वर चढून आल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी विसावा घेते. आणि दिवेघाट हा अत्यंत कठीण आणि खूप मोठा पल्ला मानला जातो या वारीच्या पूर्ण मार्गक्रमणामध्ये. त्यामुळे इकडे उभे केलेले आहेत सेवा केंद्र. म्हणजे वारकरी एक पिंपरी चिंचवडचं योग केंद्र आहे, तर त्या योग केंद्राद्वारे वारकरी सेवा केंद्र त्यांनी उभं केलेलं आहे. त्यामध्ये मोफत त्यांची तपासण्या केल्या जातात, ब्लड प्रेशर चेक केलं जातं, शुगर चेक केली जाते. जर त्यांना थकवा येत असेल तर त्यांना तिथे त्यांची सेवा केली जाते. वारकऱ्यांची पायाची मसाज केली जाते, कारण वारीमध्ये ना खूप सारे वयोवृद्ध लोक चालत असतात आणि माऊली चालवतात. खरं त्यांची ती ऊर्जा आहे ती माऊलींकडनं येते, कारण इतकं वय असतानासुद्धा इतकं सगळं कष्टदायी प्रवास करणं ही तर माऊलींच्या इच्छेशिवाय होणारच नाही. तर अशाच एका ताईंशी मी छान गप्पा तर मी मारल्या. इकडे आलेले आहे सासवडला. दिवेघाट चढल्यानंतर एक मोफत मसाज सेंटर त्यांनी उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या वारकऱ्यांची मोफत ती लोक मसाज करून देतात. आणि आपण आता त्यांनाच विचारूया की ही सेवा कोणत्या भावनेने देतात आणि किती वाजल्यापासून देतात, तर त्यांनाच विचारूया. ताई, नाव काय तुमचं? माझं नाव आहे अरुणा सावंत. आणि म्हणजे तुम्ही हे किती वर्षापासून काम करताय? आता माझं हे पहिलं वर्ष आहे. मी योग विद्याधाम पिंपरी चिंचवड मधून आहे, योग शिक्षक. आणि आता माझं सध्या योग प्रबोध चालू आहे. अच्छा. आणि हे थेरपिस्ट आम्हाला हे करूनच घेतात आमच्याकडून. आणि कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय, कसा वेगळाच आनंद. बघितलं? हा, असं फील होतंय की तुमच्या रूपात म्हणजे आमचं अस्तित्वच त्या पांडुरंगाजवळ जात आहे. नाही, अगदी. म्हणजे आता मी पण मसाज घेतलाय, पण खरंच सगळा शीण उतरलाय आणि इतक्या छान करतायत ना. म्हणजे वारीचं अर्ध पुण्य मी या मसाज करणाऱ्या या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना खरंच देईन, कारण इतक्या निस्वार्थ भावनेने त्या करतायत ना. कुठेही चेहऱ्यावर कंटाळा नाही, काय नाही. सकाळी किती वाजल्यापासून? 9 वाजल्यापासून आम्ही करतो. आणि रात्री किती वाजेपर्यंत? रात्री संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आपल्याला आम्ही जवळजवळ 3 वाजता आम्ही घर सोडलेलं आहे. आळंदीतून आम्ही आलेलो आहे. आळंदीतून पिंपरी चिंचवड मध्ये आमच्या बस थांबलेल्या होत्या सगळ्यांच्या. तिथून आम्ही सगळ्यांना कलेक्शन करत आम्ही बघा, म्हणजे किती निस्वार्थ भाव. आणि वारीचा हा अनुभव आहे ना, टीव्हीत बघून होत नाही. माझी ही पहिलीच वारी आहे, पण खरंच तुम्ही म्हणाल ही काय सारखी रिपीटेडली बोलते, पण टीव्हीत वारी बघणं आणि खुद्द त्या वारकऱ्यांबरोबर चालणं आणि ती वारी अनुभवणं, म्हणजे तुमच्याशी बोलते पण माझ्या अजूनही अंगावर काटा येतोय. इतकं जबरदस्त अनुभव आहे. दरवर्षीचा हा योग विद्याधाम वारकरी मसाज सेवेचा जवळजवळ 5,000च्या पुढे संख्या जात्या. हा मसाज. आणि आजचा दिवस आहे ना, त्यांच्या गिरीश बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आजचा दिवस नोंद होणार आहे. सगळ्यात जास्त मसाज त्यांनी वारकऱ्यांना दिलेली आहे. तर त्यांच्यासाठी पण अगदी ही आनंदाचीच गोष्ट आहे. तर चला आता पुढे अजून काय काय अनुभवायला मिळतंय ते बघूया. हा, डॉक्टर ज्योती सलगरकर. हो, आधी डॉक्टरची सेवा एवढ्या वेळ सकाळपासून केली, औषधं गोळ्या बीपी सगळं झालं. मग आता मग थोडंसं सगळ्यांची सेवा पण करायला पाहिजे, म्हणून मग आता थेरपी मसाज सगळं करते. म्हणजे असं अमेझिंग. म्हणजे खरंच काय वेगळाच भाव आहे हा.
अजिबात कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाहीये, काही नाहीये. लोक इतकी छान सेवा देत आहेत, कुठे कशाचीच वारकऱ्यांना कमी पडणार नाही याची पूर्ण खात्री, म्हणजे पूर्ण काळजी घेत आहेत. खरंच म्हणजे मी तर म्हणेन ना, 10 पावलं तरी वारकऱ्यांबरोबर चालाच. तुम्ही 10 काय, तुमचे 10चे 10,000 कधी होतील ना, कळणार नाही. तर चला, आता खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. आणि वारकऱ्यांचं बाकीच्यांचं नाही माहिती, पण माझं अर्ध पुण्य तुम्हाला. हरिओम. चला. ही अशी सेवाभावी केंद्र तुम्हाला ठिकठिकाणी दिसतील. सेवेकरी कोणी आपापल्या कुवतीनुसार वारकऱ्यांची सेवा करतात. कोणी डॉक्टर आहे तर ते मेडिकल सुविधा देत आहेत. साधे नागरिक आहेत ते खाण्याची व्यवस्था करत आहेत. तर असं करत करत आम्ही ह्या कॅम्पमध्ये थोडा वेळ तिकडचं माझ्या पप्पांची वगैरे तपासणी केली, मामीची केली आणि नंतर आम्ही पुढे गेलो. आणि मी पण माझा BP चेक केला तर माझा BP खूप लो होता आणि आमच्या मामींचा पण. आम्ही कसं इथपर्यंत चढलो हे माऊलींनाच माहिती. त्यानंतर आता सासवडपर्यंत 9 किलोमीटरचा पल्ला आमचा शिल्लक होता. त्यामुळे आम्ही थोडेसे पावलं, आमची संथ झाली होती पण चालत होतो. आणि माझा मामा आणि माझा नवरा, एकाला शोधलं की दुसरं पळत होतं, दुसऱ्याला शोधलं की पहिला पळत होतं. सारखा सगळं मामा कुठे, गणेश कुठे, मामा कुठे, गणेश कुठे. त्यामुळे या दोघांना मी एका असं पकडून ठेवलं होतं. म्हटलं आता तुम्ही अजिबात इकडे तिकडे जाऊ नका, शोधण्यात सगळा वेळ जातोय. आणि थोडं पुढे आल्यानंतर या माऊली बसल्या होत्या, तर थोडंसं त्यांच्याशी गप्पा मारल्या. खरं आवाज येणार नाही म्हणून मी व्हॉइस ओव्हर करूनच सांगते. तर ना जे दिंडीत ना जातात ना, तर त्यांच्यामध्ये ह्या स्वयंपाक करणाऱ्या ज्या माऊली असतात, ह्या ट्रकमध्ये त्यांचं सगळं सामान असतं, जे मी तुम्हाला गेल्या व्हिडिओत ट्रक दाखवले. तर त्यांचं मुक्कामाची जागा ठरलेली असते. तर ह्या अशा राहुट्या ते तिकडे आणून बांधतात आणि वारकऱ्यांची जेवणाची सोय करतात. म्हणजे ही सगळी सेवा निस्वार्थ भावनेने केली जाते. एकादशी असल्यामुळे साबुदाणा वड्याचा बेत होता. आणि आम्ही पुढे चाललो तर इथे सुंदर विठ्ठल रखुमाईची मूर्ती आम्हाला दिसली. इतकं छान आणि प्रसन्न वातावरण होतं ना. जवळजवळ 7:30 वाजले होते ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी पोचलो. आणि 8:30च्या सुमारास आम्ही सासवड इथे पोचलो. कारण माऊलींचा मुक्काम आज सासवड इकडे होता. आणि सासवडला ही अशी सुंदर रांगोळी माऊलींच्या स्वागतासाठी तयार होती. कारण आणि असं म्हणतात की रांगोळी सेवा देणाऱ्या एक ताई आहेत, त्या आळंदी ते पंढरपूर ही रांगोळी सेवा देतात. तर मे बी त्यांनीच काढली असेल, मला वेळेअभावी त्यांच्याशी बोलायला नाही मिळालं. पण खूप सुंदर ही रांगोळी काढली होती. आणि हा आहे पालखी तळ, म्हणजे इकडे माऊलींचा विसावा होणार आहे, माऊलींचा मुक्काम होणार आहे. तर आज तर आम्हाला शक्य नाही आहे, कारण ज्यावेळेस आम्ही इथे पोचलो पालखी तळावर तोपर्यंत तर पालखी दिवेघाटात आली पण नव्हती. फायनली आमची हडपसर ते सासवड ही पायी वारी पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत. इतकी मजा आली ना की तुम्हाला काय सांगू मी. खरंच सांगते, शक्य असेल तर अगदी थोडा टप्पा का होईना या वारकऱ्यांसोबत, दिंड्यांसोबत खरंच या तुम्ही. ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी तरी नक्की या. कारण आम्ही तर या दिंडीतले तरुण लोक होतो, पण माझे 70 वर्षाचे बाबा, माझा मामा जो अबाव 50 आहे, मामी आहेत, त्या सुद्धा, म्हणजे आम्ही असं एकही दिंडी सोडली नाही. जिथे वाजत होतं तिथे नाचत होतो आम्ही. अक्षरशः आम्ही नाचत नाचत आलो इथपर्यंत. खूप भारी वाटलं. मी तुम्हाला माझ्या पप्पांना, मामाला, सगळ्यांना मी तुम्हाला दाखवते. सगळ्यांचा तुम्ही अनुभव खरंच ऐका आणि पुढच्या वर्षी वारीला यायची नक्की तयारी करा. Day 1 पासून असं मॅनिफेस्ट करा की मला वारीला जायचंय पुढच्या वेळेला. छोटा टप्पा का होईना पण मी नक्की येणार. पांडुरंगच तुम्हाला घेऊन येईन. माझी 10 पावलं चालायची माझी ताकद नसायची हो, सगळी ठिकाणी गाडीने फिरणारी मी. पण आज मी एवढं आले चालत, माऊलीने चालत आणलं, मी चालत नाही आले. मी पहिलं माझ्या पप्पांना तुम्हाला दाखवते. पप्पा बघा आमचे काय म्हणतात. बोला पप्पा. रामकृष्ण हरी. आम्ही बरेच वर्ष जायचं पंढरीच्या वारीला मनामध्ये निश्चय केला होता. गेल्या वर्षी जायचं होतं, काही अडचणी आल्या. यावेळी म्हटलं दिवेघाटाचे जो दृश्य बघण्यापेक्षा अनुभवूया. तो अनुभव घेण्यासाठी आम्ही प्रत्येक दिंडीमध्ये एवढा आनंद वाटत होता की चैतन्य नसा नसात विणलेलं होतं. आणि नाचत गाचत वाजत आम्ही ही वारी पूर्ण केली. आनंद वाटला. ही सर्व ताकद माऊलींची
कृपा. नर्मदे हर. आता आमचा एकदम एन्थुझियास्टिक मामा, अर्धा वारीचा शीण तरी ह्या मामामुळेच गेलाय. एवढी धमाल केली आम्ही. मामा कसं वाटलं सांग माझ्या प्रेक्षकांना. माऊलीमध्ये बिन वारीमध्ये तर माऊलींच्या वारीमध्ये जेव्हा आपण आहे ना सहभाग घेतो त्यावेळेला आपलं सगळं म्हणजे आपल्या अंगातील आहे ना वेगळीच एक काय म्हणतात त्याला ते चैतन्य निर्माण होतं. म्हणजे आपलं काय अंग दुखी वगैरे काही पण त्रास असेल ना तर माणूस सगळं विसरून जातो. आणि त्या माऊलीच्या वारीमध्ये ज्यावेळेस सहभाग घेतो त्यावेळेला वेगळ्या चैतन्यामध्ये तो वारीमध्ये म्हणजे आनंद घेत असतो. आपलं सगळं दुःख दर्द विसरून आहे ना वारीत आनंद घेतो. त्यामुळे त्याला त्याचा काही शीन बीन काही येत नाही. त्याला शेवटपर्यंत आनंदातच तो वारीचा हे करत असतो. पुढच्या वेळेस तुम्ही पण या पुढच्या वेळेस तुम्ही पण या वारीला आमच्या सोबत. मामा. रामकृष्ण हरी. आणि या आहेत आमच्या मामी. आम्ही दोघींनी खूप मजा केली आहे. अक्षरशः प्रत्येक दिंडीमध्ये जिथे जिथे वाजत होतं ना तिथे तिथे आम्ही दोघींनी फुगड्या घातल्यात, नाचलोय, उड्या मारल्यात. काय सांगू तुम्हाला. काय मामी मजा आली की नाही. खूप मजा आली. बोला. खूप मजा आली. तर वारी खरंच चुकवू नका. पुढच्या वर्षी कुठल्या ना कुठल्या तरी दिंडी सोबत नाही जाता आलं ना तर आम्ही कोणत्याच दिंडी सोबत नव्हतं गेलेलं. सरळ 2 माणसं गोळा करा आणि चला. खरंच चला. म्हणजे पुढच्या वर्षी तर ना कुठला तरी एक टप्पा ना मी सांगते म्हणून तुम्ही पार पडा. अहो काय आता आम्ही आमच्या चेहऱ्याकडे बघून वाटेल का आम्ही एवढं थकून आलोय. खूप चैतन्य आहे, खूप ऊर्जा, वेगळीच एनर्जेटिक. कधी दिवे घाट आला, कधी विठू माऊली समोर उभी राहिली आम्हाला कळलं सुद्धा नाही. इतकी धमाल आली. आणि माझा नवरा माझ्यासोबत होता वारीला. आपण तो जास्त कॅमेरा शाय पर्सन आहे, पण मी त्याला सुद्धा आज म्हटलंय की तू थोडंसं बोल की कशी वाटली तुला वारी. तर मी त्याला विचारते आता, कसं वाटलं वारीमध्ये. मस्त एकदम छान. बोल ना. रामकृष्ण. दरवर्षी दिवे घाटातनं जो जथ्था मी टीव्हीवर पाहत होते, आज ऊर भरून येतोय हे सांगायला की आज त्या जथ्यामध्ये मी सुद्धा होते. खूप भारी वाटतंय. माऊलींनी सगळं करून घेतलं. तर आता पालखीचं दर्शन आम्हाला नाही मिळालं कारण पालखी यायला खूप वेळ आहे. आता जवळजवळ 9:30 वाजलेत पण पालखी अजून दिवे घाटाच्या खालीच आहे. त्यामुळे आता दर्शन मिळणं शक्यच नाहीये. तर आता पालखीचं दर्शन मी उद्या सकाळी घेणार आहे, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर पुढच्या वर्षी वारीला नक्की या. तर चला आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि रामकृष्ण हरी.